एक चांगलं काम तुम्ही करतात, तुमचा अनुभव दीर्घ आहे, अनेक वर्ष तुम्ही मागच्या वेळेसुद्धा वन विभाग तुम्ही हाताळला आणि त्यासाठी या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आपलं पाऊल उचलावं. तिसरा महत्त्वाचा विषय की आपण ज्या जमिनी वनजमिनी खाजगी वने म्हणून नोंदल्या गेल्या आहेत त्यामध्ये मागच्या वेळी चर्चा झाली, आपण त्याचं उत्तर दिलं. यामध्ये अनेक जमिनी त्यावेळेस सरसकट खाजगी म्हणून नोंदल्या गेल्या आहेत. तर आपण म्हणलात की एक बैठक लावून ती चर्चा करू, खरं म्हणजे केलीच पाहिजे. अनेक जमिनीवर कुठलीही फॉरेस्ट म्हणतं की आमच्याकडे नोंद नाही, पण नोंदी सातबाऱ्यावर खाजगी वने म्हणून आहे आणि ते 35ची कारवाई केली नाही, 35(3) मध्ये काही नोटीस दिली नाही, तरी पण त्या जमिनीवर त्याचं नोंद झालेली आहे. तर हजारो शेतकरी ते स्वतःची जमीन, काही लोक बिल्डर, काही लोक दलाल होडीमोल दराने घेतात आणि त्या जमिनीची विल्हेवाट लावत आहेत. तर या संदर्भात एक रिव्ह्यू घ्यावा आपण आणि त्या जमिनीचं त्यांना कसं काही आपण परत देता येईल यासाठी आपण पाऊल उचलावं अशी आपल्याकडनं मी आपल्याला विनंती करतो आहे. आणि आपल्याला माहीत आहे की वनविभागाची जागा या ब्रांच प्रकल्पामध्ये जी KPCL हे आहे यांनी पर्यावरण आणि वन कायद्याची पायमल्ली करून हे 214 कोटीचा पर्यावरण निधीचा त्यांनी फज्जा उडवलेला आहे. कर्नाटकसाठी आपण कोळसा काढून देणारी ही कंपनी आहे आणि ही कर्नाटक सरकारच्या मालकीची, पण ते कोळसा काढणारी कंपनी ब्रांच ही खाजगी कंपनी आहे. प्रति टन प्रमाणे ती कोळसा काढून देते. यामध्ये अनेक लोकांनी तक्रार केल्या की त्यांना पुनर्वसन तर केलंच नाही, पण वन विभागाच्या जमिनी त्यांनी खोदून काढून त्याची एक बैठक आपल्या दालनात लावा. आपण प्रचंड वनजमीन त्यांनी उत्खनन करून कोळसा काढलेला आहे बिना परवानगीनं. परवानगी त्याला काही दिली. हे भद्रावतीच्या KPCL, भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीची ही KPCL नावाची कंपनी आहे. हे वरोरा विधानसभा क्षेत्र येतो वरोरा, आणि प्रचंड लूट केली आहे त्यांनी. पर्यावरणाचा सर्व ऱ्हास केला आहे. पूर्ण पाणी हा पूर्ण नाल्यात जाऊन वाहून जातो, काळा पाणी, नदी पूर्ण काळी झाली आहे वाहून जाणारी लगतची. तर यासाठी आपण लक्ष घालावं आणि एक बैठक आपल्याकडे लावावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि आम्हाला निधी यासाठी उपलब्ध करून द्याल आपल्या खात्यामार्फत या वन्यप्राण्यांच्या बाधित असलेल्या गावांसाठी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. काय बोलणं झालं एवढी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. राज्यातील शेतकऱ्यांकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कल्याणाच्या दृष्टीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महायुती सरकारचे आभार मानतो. आणि जात जाता फक्त एक सूचना. नाही, येतो अध्यक्ष महोदय, या निमित्तानं फक्त विनंती आहे, 30/9च्या ऐवजी आमच्याकडं नदीला अतिवृष्टीमुळं नदीला पूर आलेला होता, तर त्याच्याऐवजी थोडीशी मुदत जर वाढ दिली तर आणखीन शेतकऱ्याला दिलासा मिळेल एवढीच आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. तसंच माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी खूप मोठे धाडसी निर्णय घेतलेत. परवाच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नवीन निर्माण करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. याचबरोबर याच्या अगोदरचे सुद्धा अप्पर तहसील कार्यालयसुद्धा दिलेले आहेत. विशेष करून मी माझ्या मतदारसंघात बंदरूप या इथं अप्पर तहसील कार्यालय झाले 5-6 वर्ष झाले, पण तिथली पदं जी काय आहेत ती रिक्त पदं तात्काळ जर भरावीत आणि त्यांना जो अधिकार तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्याला जे अधिकार आहेत ते अप्पर जिल्हाधिकारी किंवा अप्पर तहसीलदारला यांना मिळावेत. अन्यथा ते तहसील कार्यालय चालू करून काही उपयोग होणार नाही. शेवटी नागरिकांना शहराच्या ठिकाणी किंवा मुख्य तहसील कार्यालयाच्या ठिकाणीच यावं लागतं. ती एक माझी या निमित्तानं विनंती आहे. पानंद रस्ते, शेत रस्ते मोजणी करून देण्याचं, त्याला नंबरिंग देण्याचं, रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण मुर्मीकरणासाठी जो 15 लाख रुपयाची तरतूद म्हणजे ठरवलेला आहे तो निधी कमी पडू नये अशीच या निमित्तानं विनंती राहणार आहे. अतिवृष्टीमुळे आमच्या भागामध्ये नदीच्या भागात पुरामुळं आणि अतिवृष्टीमुळं जमिनी खरडून गेलेल्या आहेत. जमिनीचं पंचनामे झालेले नाहीत. ते पंचनामे करून खरडून गेलेल्या जमिनी
ह्या पंचनामे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.